नमस्कार. देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिना व श्रावण महिन्यातील सणांची माहिती जाणून घेत असताना आजच्या भाग 5 मध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती सांगणार आहे. चला तर मग ऐकूया. श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा 8वा अवतार आहे. श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यात म्हणजेच ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात झाला होता. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमीच्या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला. तो श्रीकृष्णांच्या जन्माचा जो प्रसंग आहे त्यालाच जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सगळे उपवास करतात. भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक जसे की रासलीला किंवा कृष्णलीला या दिवशी करतात, कारण ते कृष्णाला अतिशय प्रिय होतं. तसेच मध्यरात्री भक्तिगीत गायन, पूजा, रात्री जागरण आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला महोत्सव इत्यादी साजरा केले जाते. जन्माष्टमीच्या मध्यरात्री कृष्णाला आंघोळ घालतात, कपडे घालतात आणि पाळण्यामध्ये ठेवले जाते आणि पूजा करून भक्त अन्न व मिठाई वाटून उपवास सोडतात. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला मोठ्या उत्सवाने साजरा करतात. गोपाळकाला म्हणजे काय हे पुढील भागात मी सांगेन. तर ही होती श्रीकृष्ण जन्माष्टमीची थोडक्यात माहिती. जय श्रीकृष्ण. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.